नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो मित्रांनो, पॉलिटीच्या अभ्यासामध्ये आपण संसद हा चॅप्टर अभ्यासत होतो. सो याआधी या संसदवर आपण एक लेक्चर कंडक्ट केलेला आहे. ठीक आहे. सो आता या लेक्चरमध्ये आपण संसद या टॉपिकवर किंवा या चॅप्टरवर भाग 2 जो आहे तो कंडक्ट करत आहोत. ठीक आहे. सो याच्या आधी आपण संसदेसंदर्भात संसदेचे घटक म्हणजे संसदेची रचना, त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा यांची रचना या संदर्भात ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांचा आपण आढावा घेतलेला आहे. जर तो तुम्ही लेक्चर बघितला नसेल तर तो आधी बघून घ्या. ठीक आहे. तेवढ्या गोष्टी समजून घ्या आणि मग त्याच्यानंतर मग हा जो पुढचा लेक्चर आहे हा पण आणि ह्यामध्ये जेवढ्या पण घडामोडी आपण कंडक्ट करतो, विशेषतः या लेक्चरमध्ये संसद सदस्यांसंदर्भात आपण बोलणार आहोत. ओके. सो ते पण प्रत्येक पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, मग यामध्ये आपण संसदेचे सदस्यत्व संदर्भात संपूर्ण घडामोडी येथे अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण संसदेचा सदस्य होण्यासाठी जी पात्रता आवश्यकता असते त्या संदर्भात जे सर्व पॉइंट आपण इथे 1 बाय 1 अभ्यासणार आहोत. ओके. मग यामध्ये सर्वात बघा, तर संसद सदस्यत्वाची जी पात्रता आहे ती घटनेमध्ये सांगितलेली आहे. बरोबर. मग आयोग ह्या स्टेटमेंटवर काय सांगतो, तर संसद सदस्यत्वाची पात्रता घटनेमध्ये सांगितलेली नाही. बरोबर. आणि मग योग्य की अयोग्य हे ओळखायला विचारतो. सो हे प्रॉपरली लक्षात ठेवायचं, कोणत्या तरतुदी घटनेमध्ये सांगितलेल्या आहेत आणि कोणत्या नाही. ठीक आहे. तर बघा, मग कोणत्या कोणत्या पात्रता सांगितलेल्या आहेत, तर घटनेमध्ये एकूण 4 पात्रता दिलेल्या आहेत. पहिले म्हणजे बघा, तर तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. बरोबर. ज्याला संसदेचे सदस्य व्हायचं आहे, म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हींसाठी या पात्रता आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग तो सर्वप्रथम तो भारताचा नागरिक असावा. त्यानंतर दुसरी जी पात्रता आहे ती आपण लक्षात घेऊ, ती म्हणजे की निवडणूक आयोगाने अधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर त्याने शपथ किंवा वचनबद्धता घेतली पाहिजे किंवा लिहून दिली पाहिजे. बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी इथे चालतात. ठीक आहे. सो तुम्ही सोबत नोटिंग सुद्धा करून घ्या. बरोबर. आपण जास्त फास्ट काही जात नाही. बघा, निवडणूक आयोगाने अधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर त्याने शपथ घेतली पाहिजे, शपथ किंवा वचनबद्धता घेतली पाहिजे व त्याने लिहून दिली पाहिजे. ठीक आहे. बघा, शपथ इथे तो घेणे प्लस लिहून देणे. बरोबर. या दोन गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या. बरोबर. शपथ घेतली सुद्धा पाहिजे आणि त्यांनी ती लिहून सुद्धा दिली पाहिजे, ही पात्रता लक्षात घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं ते म्हणजे संसद सदस्य होण्यासाठी जी किमान वय, लक्षात घ्या इथे वय म्हणजे किमान वय. बरोबर. तर राज्यसभेसाठी त्याचे किमान वय 30 वर्ष हवे आणि लोकसभेसाठी त्याचे वय किमान 25 वर्ष असावे. ठीक आहे. 30 किंवा 30 पेक्षा जास्त आणि लोकसभेसाठी 25 किंवा 25 पेक्षा जास्त. आणि चौथी पात्रता काय सांगितलेली आहे, तर संसदेने घालून दिलेल्या इतर पात्रता त्याने काय केल्या पाहिजेत, फॉलो केल्या पाहिजेत, म्हणजे पूर्ण केल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे संसदेची पात्रता ही सुद्धा घटनेमध्ये सांगितलेली आहे. मग त्यासाठी चौथ्या पात्रतेसाठी संसदेने काय केला, तर एक कायदा केला, लोकप्रतिनिधी कायदा 1951. आणि मग या लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये संसदेने अजून त्या सदस्य होण्यासाठी काही पात्रता सांगितलेल्या आहेत. तर त्या सुद्धा 1 बाय 1 आपण काय करूया, कव्हर करू आणि समजून घेऊ. ओके. मग बघा, तर पात्रता 2 सांगितलेल्या आहेत संसदेने. तो पहिली म्हणजे तर तो व्यक्ती संसदीय मतदारसंघात, ठीक आहे, म्हणजे संसदीय मतदारसंघात नोंदणीकृत मतदार असला पाहिजे. म्हणजेच काय, तर तो मतदार असला पाहिजे मतदारसंघामध्ये. ओके. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, जर त्याला आरक्षित जागा लढवायची असल्यास, बघा त्या व्यक्तीला जर आरक्षित म्हणजे आपण आरक्षणाची तरतूद आधी बघितली होती, तर त्या संदर्भात जर त्याची जागा त्याला लढवायची असेल तर तो संबंधित राज्यात किंवा बघा तर तो संबंधित राज्यात म्हणजे त्याच राज्यात आणि किंवा त्या संघराज्य प्रदेशात त्या SC म्हणजे अनुसूचित जाती आणि ST अनुसूचित जमाती समुदायाचा सदस्य असला पाहिजे. बरोबर. जर त्याला आरक्षित तर तो त्याच समुदायाचा सदस्य असला पाहिजे, अशी तरतूद ठीक आहे या संसदीय कायद्यामध्ये केलेली आहे. परंतु लक्षात घ्यायचं की त्या व्यक्तीला बघा तो म्हणजे त्याच्यासाठी आरक्षित नसलेली जागा सुद्धा लढवण्याचा अधिकार आहे किंवा तो लढवू शकतो. बरोबर. म्हणजे आरक्षित किंवा अनारक्षित या दोन्ही ठिकाणी जो व्यक्ती आहे SC किंवा ST समुदायाचा व्यक्ती तो जागा लढवू शकतो, हे इथे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो ह्या ज्या पात्रता आहेत बघा, घटनेने 4 पात्रता दिलेल्या आहेत आणि घटनेनुसार म्हणजे घटनेने एक अधिकार जो आहे इतर पात्रता ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला, संसदेला दिला. बरोबर. मग संसदेने लोकप्रतिनिधी कायदा
1951 मध्ये काही पात्रता दिल्या त्या आपण आता बघितल्या. ठीक आहे. तर ह्या पात्रता एखाद्या सदस्याच्या ठिकाणी असतील तर तो संसद सदस्य होण्यासाठी पात्र असतो. ठीक आहे. हे पण लक्षात घ्या. त्यानंतर मग अपात्रता. बरोबर, आपण पात्रता बघितल्या. त्यानंतर आता आपण काय बघूया, सदस्याच्या संदर्भात अपात्रता म्हणजे कोणता व्यक्ती संसद सदस्य होण्यासाठी अपात्र असेल. बरोबर. मग ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वप्रथम आपण बघूया घटनेनुसार, घटनेमध्ये सांगितलेल्या ज्या तरतुदीनुसार कोण व्यक्ती संसद सदस्य होण्यासाठी अपात्र असेल. तर लक्षात घ्या, ज्यावेळी संसद सदस्य आपण उल्लेख करतो त्यावेळी तो लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचाही आपण विचार करून बोलतो. ओके. मग बघा, तर संघ राज्य किंवा राज्य सरकारमध्ये तो म्हणजे लाभाच्या पदावर जर असेल, बघा संघ राज्य आणि राज्य सरकारमध्ये जर तो लाभाच्या पदावर असेल तर तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र असतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर न्यायालयाद्वारे त्याला अस्थिर मनाची घोषित केली, त्या व्यक्तीला जर न्यायालयाद्वारे ठीक आहे चौकशी होऊन जर अस्थिर मनाची घोषित केली तर तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. ठीक आहे. त्याच प्रकारे तो नादार म्हणजे दिवाळखोर जर बनला, बरोबर, तर तो अपात्र होतो. म्हणजे बघा, दिवाळखोर किंवा नादार बनतो तर साहजिकच आहे तो भ्रष्टाचार करण्याचा अवलंब करू शकतो. या कारणामुळे त्याला संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरवतात. नेक्स्ट बघा, तर तो जर भारताचा नागरिक नसेल किंवा स्वेच्छेने त्याने परकीय नागरिकत्व स्वीकारलं तर तो ह्या संसद सदस्याचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. हे लक्षात ठेवायचं. आणि पाचवी अपात्रता जी आहे तर संसदीय कायद्यानुसार म्हणजे संसदेच्या कायद्यानुसार जी अपात्रता ठरवलेली आहे त्यानुसार जर तो अपात्र ठरतोय तर तो व्यक्ती सुद्धा संसद सदस्य होण्यासाठी अपात्र असतो. बरोबर. मग यानुसार संसदेने जो लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये संसद सदस्यासंदर्भाच्या अपात्रतेच्या तरतुदी सुद्धा दिलेल्या आहेत. तर त्या आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे. आय होप की आतापर्यंतच्या पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या पद्धती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. ठीक आहे. त्यानंतर हा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे यामध्ये संसदेने संसद सदस्य होण्यासाठी काही अपात्रता म्हणजे जर त्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यामध्ये जर तो व्यक्ती म्हणजे आढळतोय तर तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. पहिली म्हणजे बघा, लक्षात घ्या की निवडणूक गुन्ह्यासंबंधी जर निवडणूक गुन्ह्यासंबंधी त्याला दोषी ठरवलं किंवा त्याने भ्रष्टाचार संबंधी गुन्ह्यासंबंधी त्याला दोषी ठरवलं तर तो व्यक्ती संसद सदस्य होण्यासाठी तो काय होतो, अपात्र ठरतो. बरोबर. निवडणुका संदर्भात गुन्ह्यामध्ये किंवा भ्रष्टाचाराचा अवलंब करण्यामध्ये ठीक आहे जर तो दोषी असला तर त्याला अपात्र ठरवलं जातं. ठीक आहे. किंवा तो अपात्र असतो. बरोबर. तर हे लक्षात ठेवायचे आपल्याला. आयोग याच्यामध्ये आपल्याला ओळखायला विचारतो. बरोबर. स्टेटमेंटमध्ये ओळखायला विचारतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, 2 किंवा वर्षाचा तुरुंगवास असलेल्या गुन्ह्यात जर तो दोषी आढळत असेल, बघा तो व्यक्ती 2 किंवा म्हणजे ज्या गुन्ह्यासाठी 2 किंवा अधिक वर्षाची सजा आहे, बरोबर, अशा गुन्ह्यामध्ये जर तो दोषी आढळतो तर त्यावेळी तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. 2 पेक्षा कमी असेल तर तो पात्र होतो. परंतु या ठिकाणी एक अपवाद लक्षात घ्यायचा. जर एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या पद्धतीने बघा प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या मुद्द्यावर जर एखाद्याला म्हणजे स्थानबद्ध केलं, मग तो जर कालावधी 2 पेक्षा जास्त असेल, ठीक आहे, तो जर कालावधी 2 पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरत नाही. फक्त कोणता तर जे असा गुन्हा की ज्याच्यामध्ये जे स्थानबद्धता सोडून असा गुन्हा की ज्याला कमीत कमी 2 किंवा जास्त वर्षाची सजा होते किंवा तो दोषी आढळतो तर त्यामध्ये त्याला संसद सदस्य होण्यासाठी तो अपात्र ठरतो. ठीक आहे. हा लक्षात ठेवायचा. नेक्स्ट आपण बघूया. तर बघा, ठराविक कालावधीत निवडणूक खर्चाचा अहवाल देण्यास जर त्याने चूक केली, बघा असा व्यक्ती म्हणजे जर तो निवडून आलेला आहे परंतु ठराविक कालावधीत त्याने निवडणूक खर्चाचा अहवाल देण्यासाठी त्याने चूक केली तर तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. ओके. नेक्स्ट बघा, पुढचं आहे की सरकारी कंत्राटे, कामे किंवा सेवा यांमध्ये जर त्याचे हितसंबंध असतील आणि असं जर आढळलं न्यायालयाद्वारे तर त्याला काय केलं जातं, तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. नेक्स्ट बघा, तर सरकारचा किमान 25% हिस्सा
बरोबर. म्हणजे ज्या निगममध्ये बघा सरकारचा किमान 25% हिस्सा असलेल्या निगमात मग एखादी कंपनी आहे बरोबर, त्या टक्क्यामध्ये कमीत कमी 25% आणि जास्तीत जास्त किती पण जर त्या भागामध्ये तो जर संचालक या पदावर किंवा मग त्या ठिकाणच्या व्यवस्थापन पदावर जर आढळला बरोबर, तर तो त्या ठिकाणी संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया ह्याच्यामध्ये, तो म्हणजे बघा की सरकारी सेवेतून त्याला भ्रष्टाचार किंवा देशविरोधी या कारणांवरून किंवा भ्रष्टाचार गुन्हा किंवा देशविरोधी गुन्हा या कारणावरून जर त्याला काढून टाकले बरोबर, बघा त्याला काढून टाकले तर तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. बरोबर. बघा भ्रष्टाचार गुन्ह्यासंदर्भात आणि देशविरोधी गुन्ह्यासंदर्भात जर त्याला कारणावरून त्याला सरकारी सेवेतून काढून टाकले तर तो संसद सदस्य होण्यासाठी सुद्धा अपात्र ठरतो. नेक्स्ट पॉइंट आपण लक्षात घेऊ तो म्हणजे बघा लाचलुचपत. ठीक आहे, लाचलुचपत संदर्भात किंवा दोन गटांमध्ये वैमनस्य उत्पन्न करण्यास तो दोषी आढळला तर त्याला काय केलं जातं, तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र असतो. त्यानंतर बघा काही सामाजिक गुन्हे आहेत बघा, हुंडा, त्यानंतर अस्पृश्यता आणि सती या प्रथांच्या गुन्ह्यामध्ये जर तो दोषी आढळतो तर तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. म्हणजे संसदेने ठरवलेल्या कायद्यामध्ये इतक्या म्हणजे जवळजवळ 8 तरतुदी दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे एखादा व्यक्ती संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. बरोबर. मग लक्षात घ्यायचं आपल्यासाठी हा महत्वाचा पॉइंट आहे की घटनेच्या अपात्रतेनुसार बघा जी घटनेत दिलेली अपात्रता आहे किंवा जो संसद कायदा आहे बरोबर, संसद कायदा ह्यामध्ये दिलेल्या ज्या अपात्रता आहेत या अपात्रतेवर जर निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय कोण घेतात, तर भारताचे राष्ट्रपती घेतात. बरोबर. मग निर्णय घेण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रपती काय करतात, तर निवडणूक आयोगाशी विचार विनिमय करून तशा प्रकारची कार्यवाही करतात. लक्षात ठेवायचं फक्त घटनेत सांगितलेल्या अपात्रतेच्या निकषानुसार आणि संसद कायद्याच्या अपात्रतेच्या निकषानुसार एखादा व्यक्ती अपात्र आहे यावर निर्णय कोण घेतो, तर राष्ट्रपती घेतो. ओके. पण राष्ट्रपती असा निर्णय घ्यायच्या आधी निवडणूक आयोगाशी काय करतात, विचार विनिमय करतात. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. आयोग याच्यावर ट्रिकी क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, बरोबर. सो त्याच्यानंतर पुढची जी अपात्रतेची पद्धत जी आहे ती आपल्याला बघायची, ती म्हणजे पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता. बरोबर. ठीक आहे. पण पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता तर या संबंधीच्या तरतुदी आहेत घटनेतील परिशिष्ट 10 मध्ये दिलेल्या आहेत. बघा घटनेतील परिशिष्ट 10 मध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये आपण बघू शकतो 1 बाय 1 त्या तरतुदी आपण बघूया. तर बघा जर एखादा व्यक्ती ज्या पक्षातर्फे गृहात निवडून आलेला असेल बरोबर, गृहात तो निवडून आलाय ज्या पक्षाच्या तिकिटावर, त्या व्यक्तीने त्या पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने जर सोडले किंवा तो जर त्या पक्षाचं सदस्यत्व तो सोडतो तर पक्षांतराच्या कारणावरून तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. ठीक आहे, हा पहिला पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. बरोबर. म्हणजे काय, तर ज्या पक्षातर्फे तो गृहात निवडून आला आहे आणि त्या पक्षाचं तर तो सदस्यत्व स्वेच्छेने सोडतो बरोबर, मग त्यावेळी तो संसद सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो या पक्षांतराच्या कारणावरून. हा पहिला मुद्दा. त्यानंतर नेक्स्ट बघा की त्याच्या राजकीय पक्षाच्या त्याचा जो राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाच्या आदेशाविरुद्ध बरोबर, पक्षाने जो आदेश दिला आहे त्याच्या विरुद्ध जर तो मतदान करतो किंवा मतदानामध्ये तटस्थ राहतो. ठीक आहे. म्हणजे समजा राजकीय पक्षाने मतदान करण्यासंबंधी दिला की ए व्यक्तीला मतदान करायचं बरोबर, परंतु त्याने जर बी व्यक्तीला मतदान केलं बरोबर, त्याने बी व्यक्तीला मतदान केलं किंवा त्याने कोणालाच मतदान केलं नाही बरोबर, तर अशा वेळी तो तटस्थ राहतो. म्हणजेच या दोन परिस्थितीमध्ये ठीक आहे तर पक्षांतर च्या कारणावरून त्याला अपात्र ठरवता येतं. हा दुसरा मुद्दा लक्षात घेतला. नेक्स्ट बघा जर एखादा अपक्ष उमेदवार किंवा स्वतंत्र उमेदवार बरोबर, म्हणजे जो उमेदवार कुठल्याही पक्षाचा सहाय्य न घेता जर निवडून आलेला असतो बरोबर, म्हणजे अपक्ष किंवा स्वतंत्र निवडून आलेला सदस्य जर राजकीय पक्षात जातो, कोणत्या पण म्हणजे निवडून आल्यावर तो कोणत्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करतो तर त्यावेळी पक्षांतराच्या कारणावरून त्याला अपात्र ठरता येतं किंवा तो अपात्र ठरतो. ओके. नेक्स्ट पॉईंट आपण बघायचा, जर बघा एखादा नामनिर्देशित सदस्य बघा
एखाद्या संसदेवर बघा, विशेषतः राज्यसभेमध्ये, कारण आता लोकसभेची जी नामनिर्देशित तरतूद आपण रद्द केलेली आहे, बरोबर. सो बघा, राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य जो आहे तो 6 महिन्याच्या कालावधीनंतर, लक्षात घ्या, 6 महिन्याच्या कालावधीनंतर जर तो राजकीय पक्षात प्रवेश करतो तर तो पक्षांतराच्या कारणावरून अपात्र ठरतो. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला जर राष्ट्रपतीने नामनिर्देशित केलं तर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये काय करावं लागतं, राजकीय पक्षामध्ये प्रवेश करावा लागतो, बरोबर. आणि असं जर नाही केलं त्याने 6 महिन्यामध्ये तर तो मग पक्षांतराच्या कारणावरून अपात्र ठरतो. सो हे 4 तरतुदी पक्षांतरासंदर्भात आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि प्रामुख्याने आपल्याला इथे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेवर निर्णय जो आहे राज्यसभेच्या बाबतीत राज्यसभेचा अध्यक्ष घेतात आणि लोकसभेच्या बाबतीत लोकसभेचे सभापती घेतात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, तर ज्यावेळी घटनेत सांगितलेल्या अपात्रतेच्या तरतुदी आणि संसदीय कायद्याच्या अपात्रतेच्या तरतुदी यावरून जो निर्णय घेतात, म्हणजे यासाठी सदस्य अपात्र आहे की नाही हा जो निर्णय आहे तो राष्ट्रपती घेतात. परंतु पक्षांतरच्या कारणावरून ज्यावेळी एखादा सदस्य अपात्र ठरतो तर त्यावेळी जो निर्णय असतो तो संसदेचे पदाधिकारी, म्हणजे बघा, राज्यसभेमध्ये राज्यसभेचा अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती हे निर्णय घेतात. ठीक आहे. आणि लक्षात घ्या की या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने, बघा, सुप्रीम कोर्टने 1992 मध्ये निर्णय दिला की अपात्रतेच्या बाबतीत राज्यसभेच्या अध्यक्षांनी किंवा लोकसभेच्या सभापतींनी घेतलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन होऊ शकते, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकते. ठीक आहे. सो हा पॉइंट इथे लक्षात घ्यायचा. तर या झाल्या सगळ्या पात्रता आणि अपात्रतेच्या संदर्भाच्या घडामोडी. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट जो बघायचा आहे तो म्हणजे एखाद्या सदस्याची सभागृहातील जागा रिक्त होण्यासंदर्भाची कारणे. ठीक आहे. म्हणजे सदस्याची कोणत्या कारणांवरून सभागृहातील जागा रिक्त होऊ शकते तर त्या संदर्भात 5 कारणे आपल्याला इथे अभ्यासायची आहेत आणि समजून घ्यायची आहेत. तर ती कारणे आपण काय करू, 1 बाय 1 समजून घेऊया. ओके. तर सगळ्यात पहिलं कारण आहे बघा, तर दुहेरी सदस्यत्व म्हणजेच एक व्यक्ती जो आहे, एक व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य होत नाही किंवा होऊ शकत नाही. म्हणजे बघा, आपल्याला माहिती आहे संसदेचा एक सभागृह म्हणजे लोकसभा, बरोबर, आणि संसदेचं दुसरं सभागृह म्हणजे राज्यसभा. जर एक व्यक्ती असेल तो एकाच वेळी तो लोकसभेचा आणि राज्यसभेचा सभासद होऊ शकत नाही. आणि असं जर आढळतं, बरोबर, असं जर झालं तर त्यावेळी काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींच्या नुसार त्याची जागा काय होते, रिक्त होते, हे लक्षात घ्यायचं, बरोबर. मग बघा, होत नाही. मग बघा, सर्वप्रथम बघा की जर व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आली, बघा, एखादी व्यक्ती जी आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आली तर त्या व्यक्तीला 10 दिवसाच्या आत तिने कोणत्या सभागृहात काम करायचे आहे हे कळवावे लागते, बरोबर, हे कळवायचे असते, बरोबर. म्हणजे बघा, जर व्यक्ती लोकसभा आणि राज्यसभा या ठिकाणी एकाच वेळी निवडून आली तर त्या व्यक्तीला 10 दिवसांच्या आत तिने कोणत्या सभागृहामध्ये काम करायचे आहे हे कळवावे लागते. अन्यथा बघा, आणि जर कळवले नाही तर तिची राज्यसभेमधील जागा काय होते, रिक्त होते, बरोबर, राज्यसभेमध्ये जागा. मग आता इथे लक्षात काय ठेवायचं आपण की इथे राज्यसभेची दिली ना, तर आयोग काय करू शकतो, आपल्याला चुकवण्यासाठी इथे लोकसभेची जागा असं देऊ शकतो, बरोबर. लोकसभेची जागा रिक्त होते इथं असं आपण आपल्याला देऊ शकतो. परंतु लक्षात घ्यायचं की इथे फक्त राज्यसभेसंदर्भात आहे, लोकसभेचा नाही, बरोबर. हा इथे आपल्याला ट्रिक. किंवा मग इथे दिवस चेंज करू देऊ शकतात, 10 ते 14 दिवस होऊ शकतात. 10 चे किती दिवस होऊ शकतात, 14 दिवस. तर हे व्यवस्थित बघायचं. कधी तर एकाच वेळी एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आली तर, बरोबर. त्याच्यानंतर पुढची जागा होण्याचं पुढचं दुहेरी सदस्यत्व संदर्भात पुढची तरतूद लक्षात घेऊया आपण. ती म्हणजे की एका गृहातील विद्यमान सदस्य दुसऱ्या गृहात निवडून आला, बरोबर. म्हणजे समजा एखादा सदस्य राज्यसभेमध्ये ऑलरेडी काय आहे, तो एखादा व्यक्ती राज्यसभेचा सदस्य आहे आणि तो असताना लोकसभेमध्ये सुद्धा तो आता निवडून आलेला आहे, बरोबर. लोकसभेमध्ये सुद्धा तो निवडून आलेला आहे, बरोबर. असं जर झालं तर पहिल्या गृहातील त्याची जागा रिक्त होते. मग जो ऑलरेडी राज्यसभेमध्ये विद्यमान असेल तर आणि लोकसभेत निवडून आला तर त्याची राज्यसभेची जागा रिक्त होते. आणि जर तो लोकसभेमध्ये विद्यमान असेल
आणि तो राज्यसभेत निवडून आला तर त्याची लोकसभेची जागा रिक्त होते. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. ठीक आहे, हे दुहेरी सदस्याच्या संदर्भात दुसरी तरतूद. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की एकाच गृहातील 2 जागांवर निवडून आली व्यक्ती, बरोबर, ती जर व्यक्ती एकाच गृहातील म्हणजेच लोकसभेतील 2 जागांवर निवडून आली किंवा राज्यसभेतील 2 जागांवर निवडून आली, म्हणजे असं होतं की कधी कधी जर विशेषतः बघायला गेलं तर राहुल गांधी संदर्भात तुम्ही बघू शकता की राहुल गांधी 2 ठिकाणी ते फॉर्म भरत असतात, बरोबर. त्यानंतर मोदींनी सुद्धा 2 ठिकाणी फॉर्म भरला असतात, बरोबर. मग अशा ठिकाणी जर ज्यावेळी एकाच गृहातील 2 जागांवर निवडून आली तर तिने 1 जागा निवडायची असते. ठीक आहे, म्हणजे कोणत्या समजा 2 मतदारसंघामध्ये जर एखादी व्यक्ती निवडून आली लोकसभेसाठी, बरोबर, मग तिला 1 मतदारसंघ निवडायला लागतो आणि 1 मतदारसंघ काय करायला लागतो, कॅन्सल करायला लागतो. आणि जर असं केलं नाही, अन्यथा म्हणजे काय की जर तिने 1 जागा निवडली नाही तर दोन्ही जागा रिक्त होतात, बरोबर, दोन्ही जागा रिक्त होतात. ही तरतूद एक तिसरी आपण लक्षात ठेवायची. ठीक आहे. सो दुहेरी सदस्याबाबत या 3 तरतुदी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. ओके. त्यानंतर बघा पुढे म्हणजे असं दिलंय की एक व्यक्ती एकाच वेळी संसद व राज्य विधिमंडळाचा सदस्य असू शकत नाही, बरोबर. जसं एक व्यक्ती एकाच वेळी लोकसभा आणि राज्यसभेचा सदस्य असू शकत नाही, त्याच पद्धतीने तो एकाच वेळी संसदेचा आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य असू शकत नाही. आणि जर असं एखादी व्यक्ती एकाच वेळी संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य निवडून आली, ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं 14 दिवसांच्या आत, बघा 14 दिवसांच्या आत त्यांना राज्य विधिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो, बरोबर. त्याला राज्य विधिमंडळाचा काय करावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो, अन्यथा त्याची संसदेतील जागा रिक्त होते, बरोबर. संसदेची जागा त्याची रिक्त होते. तर बघा या ठिकाणी 14 दिवस आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी आयोग 10 दिवस देऊ शकतो, बरोबर. त्यानंतर इथे बघा तर राजीनामा त्याला कुठे द्यावा लागतो, राज्य विधिमंडळाचा. तर या ठिकाणी आयोग सांगू शकतो संसदेचा राजीनामा द्यावा लागतो आणि या ठिकाणी आयोग काय सांगू शकतो तर राज्य विधिमंडळ. तर हे प्रॉपरली इथे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ज्या ठिकाणी जी कन्सेप्ट पाहिजे, जो गृह पाहिजे तोच गृह इथे अपेक्षित असतो. जर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा आला तर तो स्टेटमेंट रॉंग होते, हे कधी पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणून अशा गोष्टी आपल्याला प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्याव्या लागतात. विशेषतः संसदेमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टीच्या कन्सेप्च्युअली अंडरस्टँडिंग करून घ्याव्या लागतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे काय तर अपात्रता. मग जागा सदस्याची जागा किंवा सभागृहातील जागा रिक्त होण्याचं दुसरं कारण काय तर अपात्रता. मग जर सदस्य जो असतो घटनेनुसार सांगितलेल्या अपात्रतेच्या तरतुदीनुसार तो अपात्र ठरला किंवा संसदेच्या कायद्यानुसार तो अपात्र ठरतोय किंवा पक्षांतराच्या कायद्यानुसार तर जो अपात्र ठरतोय, म्हणजे या तीनही पैकी कोणत्या ना कोणत्या कारणानुसार किंवा याच्या तरतुदीनुसार तो जर अपात्र ठरतोय तर त्याची संसदेची जागा काय होते रिक्त होते. ठीक आहे. मग दुसरं कारण काय तर अपात्रता. त्यानंतर संसदेची जागा रिक्त होण्यासाठी तिसरं कारण आपण बघूया ते म्हणजे राजीनामा. बघा राजीनामा, जर तो संसद सदस्य बघा राज्यसभेचा जर सदस्य असेल तर तो अध्यक्षाकडे राजीनामा देतो आणि लोकसभेचा सदस्य असेल तो लोकसभेच्या सभापतीकडे राजीनामा देतो. आणि जर त्याने राजीनामा दिला आणि तो लोकसभेच्या सभापतींनी किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला तर त्यावेळी त्याची जागा काय होते, जागा त्याची रिक्त होते, त्याचं सदस्यत्व किंवा सभागृहातील जागा ती रिक्त होते. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा अनुपस्थिती, पुढचं कारण आहे अनुपस्थिती. तर लक्षात घ्यायचं की संसदेचा सदस्य परवानगी शिवाय 60 दिवस, बरोबर 60 दिवस सर्व बैठकांना अनुपस्थित राहिल्यास, परवानगी शिवाय बघा 60 दिवस, बरोबर 60 दिवस अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा काय होते रिक्त होते. परंतु लक्षात ठेवायचं की या 60 दिवसांचा कार्यकाल किंवा 60 दिवसांचा काळ मोजताना सलग 4 दिवस जर सभागृह बरखास्त राहिला असेल किंवा स्थगित राहिला असेल, बरोबर सलग 4 दिवस सभागृह बरखास्त केला असेल किंवा स्थगित केलं असेल तर त्या ठिकाणी तो काळ या 60 दिवसांमध्ये मोजला जात नाही. लक्षात घ्या, तो काळ या 60 दिवसांमध्ये मोजला जात नाही, हे लक्षात घ्यायचं. ओके. म्हणजे सभागृह ज्यावेळी बरखास्त असतो किंवा स्थगित असतो, ठीक, सलग 4 दिवस, तर तो काळ मग याच्यामध्ये मोजला जात नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की अनुपस्थिती किती पाहिजे 60 दिवस. तर या ठिकाणी आयोग
काय करू शकतं, 50 दिवस देऊ शकतं, 120 दिवस देऊ शकतं. सो हे प्रॉपरली आपण बघायचं. ठीक आहे. त्यानंतर 5वं कारण जे आहे ते म्हणजे इतर कारण. तर बघा, इतर कारणावरून म्हणजेच बघा, इतर कारणावरून जर तो अपात्र ठरतोय तर त्याची संसदेची जागा रिक्त होते. मग सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, तर न्यायालयाद्वारे त्याची निवडणूक अवैध ठरवली असेल. बघा, जर त्यांनी लढवलेली निवडणूक न्यायालयाने बघा अवैध ठरवली तर तो काय होतो, त्याची जागा रिक्त होते. बरोबर. त्यानंतर बघा, ज्या सभागृहामध्ये तो निवडून आलेला आहे त्या सभागृहाने त्याला काढून टाकले तर त्याची जागा रिक्त होते. तो व्यक्ती राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती निवडून आला तर त्याची संसद सदस्य जागा रिक्त होते, किंवा त्याची राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली तरी सुद्धा संसदेतील त्याची जागा रिक्त होते. सो या संदर्भात आपल्याला जागा रिक्ती होत संदर्भात किंवा निवडणुकी संदर्भात एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची, ती म्हणजे बघा, जर पात्र नसलेली व्यक्ती म्हणजेच अपात्र असलेली व्यक्ती, लक्षात घ्या, पात्र नसलेली म्हणजेच अपात्र असलेली व्यक्ती संसदेत निवडून आली. बघा, पात्र नसलेली व्यक्ती संसदेत जर निवडून आली तर त्याची निवडणूक अवैध ठरवण्याची पद्धत घटनेत सांगितलेली नाही. बघा, एखादी व्यक्ती जर अपात्र आहे म्हणजे संसदेत निवडण्यासाठी तो अपात्र आहे, परंतु जरी त्याने निवडणूक लढवली आणि तो निवडून आला तर त्याची निवडणूक अवैध ठरवण्याची पद्धत घटनेमध्ये सांगितलेली नाही. बरोबर. आता इथे नाही आहे, आयोग काय देऊ शकतो, आहे देऊ शकतो. हे आपण प्रॉपर लक्षात ठेवायचं. तर त्या ठिकाणी तो फरक ते कीवर्ड्स व्यवस्थित वाचायचे आणि मग विधान योग्य अयोग्य ते ठरवायचं. बरोबर. मग हा जो मुद्दा आहे हा लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार हाताळलेला आहे. हा जो मुद्दा आहे लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार हाताळलेला आहे, हे आपण बघायचं. बरोबर. मग लक्षात घ्या की अशा वेळी जो अपात्र व्यक्ती आहे म्हणजे पात्र नसलेला व्यक्ती किंवा अपात्र व्यक्तीची निवडणूक जी आहे ती राज्याचा उच्च न्यायालय अवैध घोषित करू शकतो. बरोबर. बघा, राज्याचा उच्च न्यायालय जो आहे ती निवडणूक अवैध घोषू शकतो आणि या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आपण जर दाद मागायची झाली तर ती सर्वोच्च न्यायालयामध्ये व्यक्ती मागू शकतो. बरोबर. सो हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक. सो इतकं या गोष्टी संदर्भात आपण म्हणजे जागा रिक्त होण्यासंदर्भात ही 5 कारणं आपण बघितलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे शपथ संदर्भात काही जे मुद्दे आहेत संसद सदस्याचे ते आपण इथे डिस्कस करूया. ते म्हणजे बघा, तर जो संसद सदस्य असतो, बरोबर, म्हणजे संसदेमध्ये निवडून येणारा सदस्य असतो, तो त्याला पदग्रहणापूर्वी काय करावे लागते, शपथ घ्यावी लागते. संसद सदस्याला त्याचा पदग्रहणापूर्वी शपथ घ्यावी लागते. मग तो कोणासमोर शपथ घेतो किंवा कोण त्याला शपथ देतो, तर एक तर त्याला शपथ राष्ट्रपती देतात, म्हणजे राष्ट्रपती समोर त्याला शपथ घ्यावी लागते, किंवा राष्ट्रपतींनी नियुक्ती केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर त्यांना काय करावे लागते, शपथ घ्यावी लागते. बरोबर. मग संसद सदस्य जोपर्यंत शपथ घेत नाही, बघा, जोपर्यंत ते शपथ ग्रहण करत नाही, ठीक आहे, तोपर्यंत त्यांना संसदेच्या कामकाजात भाग घेता येत नाही. संसदेच्या कामकाजामध्ये भाग घेता येत नाही किंवा त्यांना संसदेमध्ये मतदान करता येत नाही. प्लस जे संसदीय विशेषाधिकार आहेत व संसदीय विशेषाधिकार व संरक्षण, बरोबर, संसदीय विशेषाधिकार व संरक्षण यांचा लाभ घेण्यासाठी ते अपात्र ठरतात. ओके, अपात्र ठरतात. हा पॉइंट इथे लक्षात घ्यायचा. बरोबर. बघा, जर एखादा संसद सदस्य निवडून आला आणि तो शपथ जर ग्रहण करत नाही तर बघा, तर तोपर्यंत त्याला कोणत्या या कामकाजामध्ये काय करता येतं, भाग घेता येत नाही आणि मतदान करता येत नाही किंवा संसदीय विशेषाधिकार व संरक्षणासाठी तो अपात्र असतो. बरोबर. हे लक्षात ठेवलं. मग त्यानंतर आपण बघूया की अशा एक म्हणजे जर एखादा व्यक्ती, बघा, एखाद्या व्यक्तीने 3 परिस्थितीमध्ये, बघा 3 परिस्थिती आपण खाली बघणार आहोत. 3 परिस्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती गृहात उपस्थित राहिली, बरोबर, व मतदान केले तर दिवसाला त्याला 500 रुपये दंड द्यावा लागतो. म्हणजे दर दिवसाला, ठीक आहे, दर दिवसाला जेवढे दिवस तो अशा परिस्थितीत उपस्थित राहील तेवढे दिवस त्याला काय करावं लागतं, तर दंड द्यावा लागतो. मग त्या परिस्थिती आपण व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे. मग कोणती, तर जर तो व्यक्ती शपथ घेण्यापूर्वी, बघा,
शपथ घेण्यापूर्वी जर सभागृहामध्ये उपस्थित राहिला आणि मतदान केले तर त्याला 500 रुपये दंड द्यावा लागेल दर दिवसाला. ठीक आहे, मग जितके दिवस तो उपस्थित राहील तरी त्याला दंड द्यावा लागेल. त्यानंतर दुसरी परिस्थिती बघा, जर एखादा व्यक्ती आपण संसद सदस्य होण्यासाठी अपात्र आहोत हे त्याला माहित आहे आणि तरीही त्याने त्या सभागृहामध्ये सहभागी झाला आणि मतदान केलं तर त्याला दर दिवसाला 500 रुपये दंड द्यावा लागेल. बरोबर. आणि तिसरं म्हणजे बघा, तर संसदीय कायद्यानुसार गृहात उपस्थित राहण्यास किंवा मतदान करण्यास त्याला मनाई केलेली आहे आणि हे त्याला माहित आहे. बरोबर. तर अशा वेळी तो काय करू शकतो, त्याला म्हणजे त्याने जर तो गृहात उपस्थित राहिला किंवा मतदान केलं तर दिवसाला त्याला 500 रुपये दंड द्यावा लागेल. ओके, सो हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे ह्या 3 परिस्थितीमध्ये जर एखादा सदस्य गृहामध्ये उपस्थित राहिला किंवा मतदान केलं तर त्याला दिवसाला 500 रुपये दंड द्यावा लागेल दर दिवसाला. मग जेवढे दिवस तो अशा पद्धतीने उपस्थित राहील तेवढे दिवस त्याला काय करावं लागेल, दंड भरावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे ह्या संसद सदस्यांचे वेतन व भत्ते. बरोबर. संसद सदस्यांचे वेतन व भत्ते आपण इथे लक्षात घेऊ. ठीक आहे. मग संसद सदस्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचं काम कोण करतं, तर संसद ठरवते. बरोबर. बघा, संसद सदस्यांचे वेतन व भत्ते संसद ठरवते. सो लक्षात घ्या, संसद सदस्यांच्या जे निवृत्ती वेतनाची तरतूद आहे बघा, घटनेत सदस्यांच्या निवृत्ती वेतनाची तरतूद दिलेली नाही. बरोबर. मग ही सुद्धा तरतूद कोणी केलेली आहे, तर संसदेने केलेली आहे. बरोबर. संसदेने ही निवृत्तीची तरतूद आहे ही संसदेने केलेली आहे, घटनेमध्ये दिलेली नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर लक्षात घ्या की संसद जे आहे राज्यसभेचे अध्यक्ष व लोकसभेचे सभापती यांचे सुद्धा वेतन व भत्ते ठरवते आणि ते जे आहेत देशाच्या संचित निधीवर प्रभारित असतात. देशाच्या संचित निधीवर प्रभारित असतात म्हणजे काय, तर त्यावर मतदान घेतले जात नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. सो अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये बघा संसद सदस्यासंदर्भात, संसद जो सदस्य आहे त्याच्या संदर्भात त्याच्या पात्रता, तो कोणत्या कारणांवरून अपात्र होऊ शकतो, त्याची जागा कोणत्या कारणांवरून रिक्त होते, ठीक आहे, त्यांची शपथच्या संदर्भातल्या घडामोडी आणि त्यांचे वेतन व भत्ते या संदर्भातल्या घडामोडी आपण ह्याच्यामध्ये ह्या कव्हर केलेल्या आहेत. बरोबर. सो इतक्या ज्या गोष्टी आहेत या सर्व आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये, ठीक आहे, एक्झाम म्हणजे राज्यसेवा असो किंवा जी आपली कंबाईन असो, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग यावर आयोग एक तर म्हणजे जवळ जर बघायला गेलो तर स्टेटमेंट स्वरूपात या संदर्भात आयोग जो आहे संसद या टॉपिकमध्ये आयोग नेहमी विशेषतः राज्यसेवा परीक्षेमध्ये स्टेटमेंटच्या स्वरूपात प्रश्न विचारतो. ठीक आहे, आणि कमी प्रमाणात तो 1 लाइनर स्वरूपात प्रश्न विचारतो. विशेषतः योग्य अयोग्य ओळखा किंवा मग त्या अशा संदर्भात आयोग प्रश्न विचारत असतो. तर या दोन्ही अँगलनी आपल्याला हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला एकदा टॉपिक हा समजला नसेल तर तुम्ही पुन्हा बघा. आपल्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता. प्रायव्हेट क्लास सारखं 2 या 3 वेळा फक्त वॉच टाइम असतं असं नाही. ठीक आहे, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता, परंतु चांगल्या पद्धतीने संसद हा टॉपिक समजून घ्या. म्हणून आपण ह्या संसद टॉपिकला वेगवेगळ्या भागांमध्ये अभ्यासतोय, जेणेकरून प्रत्येक टॉपिक आपल्याला समजला पाहिजे. ठीक आहे. बघा, आपल्या लेक्चर घेण्याचा उद्देश जो आहे तो म्हणजे आपल्याला टॉपिक समजून येणं महत्वाचं आहे. बरोबर. नुसतंच लेक्चर किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा जे काही असणार त्या इतर घडामोडींसाठी आपण लेक्चर म्हणजे प्रामुख्याने घेत नाही. बरोबर. ते ऑटोमॅटिकली वाढतील. बरोबर. ठीक आहे. तो प्रत्येकाला पॉलिटिक्सच्या म्हणावं की इतर जेवढ्या पण कन्सेप्ट आहेत त्या समजून याव्या. ज्या ठिकाणी आपल्याला बघा एखाद्या गोष्टीला रट्टा मारायचा असतो, एखाद्या गोष्टीला पाठच करायचं असतं, तर ती आपण त्याच पद्धतीने कव्हर करतो. पण ज्या ठिकाणी आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची गरज असते तर त्या ठिकाणी आपण त्या गोष्टीला वेळ देतो, समजून घेतो. ठीक आहे. सो आय होप की ह्या लेक्चरमधून तुम्हाला संसद सदस्यासंदर्भात जेवढ्या पण घडामोडी आहेत त्यांच्या संदर्भात, पात्रते अपात्रते संदर्भात ते समजून आले असतील. तर तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट आवडतोय तर नक्कीच आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. त्याच प्रकारे जास्तीत जास्त आपला चॅनल या व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अभ्यासामध्ये
फायदा होईल. ओके, सो या ठिकाणी आपण थांबतोय. संसदेचा पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे, सावकाशपणे आपण पूर्णपणे संसद समजून घेऊ, जेणेकरून सगळे पॉइंट्स आपल्याला त्याच लेक्चरमध्ये लक्षात राहतील. सो थँक्यू व्हेरी मच.